राहुरी तालुक्यातील गुंजाळे इथे किरकोळ वादांमधनं तरुणावरती कुऱ्हाडीनं हल्ला करून जखमी केल्याची घटना 19 एप्रिल रोजी संध्याकाळच्या दरम्यान घडली आहे। या प्रकरणी तिघांसह 8 ते 10 अनोळखी व्यक्तींच्या विरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। ओंकार गीताराम अल्हाट यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये दाखल केलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलंय की विकास सरोदे याच्याशी 2 दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून त्यांचे वाद झाले होते। फिर्यादीच्या वडिलांनी त्याला समज दिली होती। त्यानंतर वाद मिटवण्याच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाईकांना गुंजाळे इथे बोलावलं। 19 एप्रिल रोजी संध्याकाळी 5 वाजता फिर्यादी ओंकार अल्हाट याचे वडील गीताराम अल्हाट तसेच चुलत भाऊ अजिंक्य अल्हाट आणि नातेवाईक रोहित जाधव हे चारचाकीनं गुंजाळे इथे आले। तिथे सुरुवातीला आरोपींच्या नातेवाईकांनी त्यांना दुसऱ्या ठिकाणी थांबण्यास सांगितलं। त्यानंतर आरोपी विकास सरोदे यांना फोन करून चर्च जवळ येण्यास सांगितलं। फिर्यादी आणि त्यांचे नातेवाईक चर्च जवळ पोहोचले असता तिथे विकास सुदाम सरोदे, यश किरण सरोदे, सुदाम सरोदे तसेच इतर 8 ते 10 अनोळखी इसम जमले होते। त्यांनी कोणतेही कारण नसताना फिर्यादींना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। त्यानंतर विकास सरोदे यानं हातामधील कुऱ्हाडीनं फिर्यादीच्या वडिलांवरती वार करण्याचा प्रयत्न केला। यावेळी ओंकार अल्हाट यांनी वडिलांना वाचवण्यासाठी पुढे जाताच कुऱ्हाडीचा फटका त्यांच्या डोक्याजवळ बसून ते जखमी झाले आहेत। त्यानंतर इतर आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या सोबतच्या व्यक्तींना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच पुन्हा गावामध्ये आला तर जीवे मारून टाकू अशी धमकी दिली। हल्ल्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झालेत। जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालय राहुरी इथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले। उपचारांच्या नंतर फिर्यादीनं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे। या प्रकरणी आरोपी विकास सुदाम सरोदे, यश किरण सरोदे, सुदाम सरोदे तसेच इतर 8 ते 10 अनोळखी इसम यांच्यावरती राहुरी पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेत। पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। मनोज साळवे, C24 तास, राहुरी। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रोलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल।